Hello students, welcome in series of 8086 microprocessor lectures. In this lecture, we start that the 8086 instruction set. Basically, 8086 instruction sets is very vast. Now, in this lecture, we will study here the processor control instruction. Processor control instruction are used to process the control for microprocessor. For example, mnemonics. These are some mnemonics of processor control instruction. First one is the STC. STC is nothing but set. ST is nothing but set. C is nothing but carry. Set the carry flag. ST is nothing but set the carry flag. Explanation is the set carry flag. Set carry flag म्हणजे काय? समजा जो कॅरी फ्लॅग वन सेट करण्यासाठी STC इन्स्ट्रक्शन काय केलं जातं? यूज केले जातं. सेकंड इन्स्ट्रक्शन इज द CLC. CLC म्हणजे क्लिअर कॅरी फ्लॅग. CLC इन्स्ट्रक्शन यूज केल्यानंतर तुमचा कॅरी फ्लॅग जर काहीतरी असेल तो कॅरी फ्लॅग काय होतो? क्लिअर होतो. क्लिअर होतं म्हणजे कॅरी फ्लॅगमध्ये डेटा काय सेट होतो? 0 डेटा तिथं काय होतो? सेट होतो. CMC इज नथिंग बट कॉम्प्लिमेंट कॅरी फ्लॅग. CMC इज नथिंग बट कॉम्प्लिमेंट कॅरी. CMC इज नथिंग बट कॉम्प्लिमेंट कॅरी. कॉम्प्लिमेंट कॅरी म्हणजे आपल्याला जर काय कॅरी काय करायचं आहे, कॅरीचं कॉम्प्लिमेंट जर बनवायचं असेल तर त्यासाठी आपण कॉम्प्लिमेंट कॅरी फ्लॅग काय करतोय इथं यूज करतोय. STD सेट. ST इज नथिंग बट सेट. सेट डिरेक्शन फ्लॅग. सेट डायरेक्शन फ्लॅग. जर डिरेक्शन फ्लॅग जर सेट करायचा असेल, डिरेक्शन फ्लॅग जर काय करायचं असेल, सेट करायचं असेल तर त्यावेळी STD इन्स्ट्रक्शन काय केलं जातं? यूज केलं जातं. सेट म्हणजे 1 व्हॅल्यू, रिसेट म्हणजे 0 व्हॅल्यू किंवा क्लिअर म्हणजे 0 व्हॅल्यू. क्लिअर डिरेक्शन फ्लॅग. CLD इज नथिंग बट क्लिअर डिरेक्शन फ्लॅग. क्लिअर डिरेक्शन फ्लॅग DF काय होतं तिथं? 0 होतं. STI. ST म्हणजे सेट. आय मीन्स इंटरप्ट फ्लॅग. सेट इंटरप्ट फ्लॅग. इंटरप्ट फ्लॅग जर सेट करण्यासाठी कोणतं इन्स्ट्रक्शन यूज केलं जातं? STI इन्स्ट्रक्शन काय केलं जातं? यूज केलं जातं. CLI. CLI मीन्स क्लिअर इंटरप्ट फ्लॅग. क्लिअर इंटरप्ट इनेबल फ्लॅग. क्लिअर इंटरप्ट इनेबल फ्लॅग इज नथिंग बट इंटरप्ट फ्लॅग तुमचा काय होतो तिथं? 0 होतं. NOP इज यूज फॉर नो ऑपरेशन. HLT इज नथिंग बट हॉल्ट आफ्टर इंटरप्ट इज सेट. HLT इज नथिंग बट हॉल्ट आफ्टर इंटरप्ट इज सेट. हॉल्ट इंटरप्ट ज्यावेळेला सेट होतो त्यावेळेला इन्स्ट्रक्शन काय केलं जातं? हॉल्ट. हॉल्ट म्हणजे काय? आपण तेवढ्या वेळासाठी इन्स्ट्रक्शन काय, सम पिरियडसाठी इन्स्ट्रक्शन काय राहतं? ते हॉल्ट राहतं. वेट. वेट इन्स्ट्रक्शन कशासाठी यूज केलं जातं? वेट फॉर टेस्ट पिन इज ॲक्टिव्ह. टेस्ट पिन ॲक्टिव्ह होत नाही तोपर्यंत इन्स्ट्रक्शन काय करतं? वेट करतं. त्यानंतर एस्केप कोड. एस्केप कोड कशासाठी यूज केला जातो? डेटा किंवा मेमरीमधून जर बाहेर पडण्यासाठी. यूज टू पास इन्स्ट्रक्शन टू ए को प्रोसेसर विच शेअर्स द ॲड्रेस अँड डेटा बस विथ द 8086 मायक्रोप्रोसेसर. ज्याला ॲड्रेस बस आणि डेटा बस काय करायचे असेल? को प्रोसेसरला काय करायचे असेल? को प्रोसेसरचे ॲड्रेस आणि डेटा बस काय करायचे असतील? शेअर करायचे असेल तर त्यावेळी आपण ESC अपकोड इन्स्ट्रक्शन काय केलं जातं? ESC अपकोड मेमरी कॉमा रेजिस्टर इन्स्ट्रक्शन काय केलं जातं? यूज केलं जातं. कारण की को प्रोसेसर म्हणजे काय? 8086चा को प्रोसेसर काय आहे? 8286, 8088 हे को प्रोसेसर आहेत. म्हणजे मायक्रो प्रोसेसर त्याच्याशी आपण काय करू शकतोय? शेअर करू शकतोय. मायक्रो प्रोसेसर त्याच्याशी काय करू शकतोय? आपण शेअर करू शकतोय. याला काय म्हणते आपण? को प्रोसेसर म्हणते. आणि को प्रोसेसरचा ॲड्रेस आणि डेटा बस आणि 8086चा ॲड्रेस आणि डेटा बस काय करायचा असेल? शेअरिंग करायचं असेल तर त्यावेळेला कोणता निमोनिक्स यूज केलं जातं किंवा कोणतं इन्स्ट्रक्शन यूज केलं जातं? एस्केप इन्स्ट्रक्शन काय केलं जातं? यूज केलं जातं. नेक्स्ट निमोनिक्स इज द लॉक. लॉक मीन्स काय असणार आहे? लॉक बस ड्युरिंग नेक्स्ट इन्स्ट्रक्शन. लॉक म्हणजे लॉक केलं जातं. जोपर्यंत आपल्याला नेक्स्ट ॲड्रेस बस काय होत नाही? फेच होत नाही तोपर्यंत लॉक इन्स्ट्रक्शन काय केलं जातं? लॉक केलं जातं. लॉक बाय युजिंग लॉक इन्स्ट्रक्शन लॉक काय केलं जातं? बस लॉक केली जाते. दिस इज कॉल्ड ॲज दी प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रक्शन. These are some process control instruction. Again I am repeat. STC is nothing but set carry flag. Set carry flag is nothing but in carry flag answer will be set to 1. CLC means clear carry flag. Clear carry flag म्हणजे in carry flag there is the answer is 0. CMC means complement the carry flag. Complement म्हणजे काय? 1 चं 0 करायचं, 0 चं 1 करायचं. STD means काय असणार आहे? सेट डिरेक्शन फ्लॅग. येस, डिरेक्शन फ्लॅगची त्याला व्हॅल्यू काय असणार आहे? 1 असणार आहे. CLD म्हणजे क्लिअर डायरेक्शन फ्लॅग. क्लिअर डायरेक्शन फ्लॅग म्हणजे DFची व्हॅल्यू त्यावेळेला काय असणार आहे? 0 असणार आहे. सेट इंटरप्ट इनेबल फ्लॅग.
CLI means clear interrupt enable flag. NOP means no operation. हॉल्ट इज नथिंग बट इंटरप्ट जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत तो डेटा काय होतो, हॉल्ट राहतो. वेट पिन ही कशासाठी यूज केली जाते, टेस्ट पिन जोपर्यंत ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत वेट केलं जातं. एस्केप कोड कशासाठी यूज केलं जातं, 8086 चे क्रो प्रोसेसर आहेत. फॉर एक्झाम्पल 8088, 8087 किंवा 8266 हे काय आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ को प्रोसेसर आहेत. त्या को प्रोसेसरला काय करायचं असेल, डेटा ॲड्रेस बस किंवा डेटा बस शेअर करण्यासाठी आपण ही की काय करतो, यूज करत नाही. लॉक बस ड्युरिंग नेक्स्ट इन्स्ट्रक्शन. If any queries related to this lecture, then you will ask me.